जागता धन्य माता पिता तयाच्या सात्विक मुलं पोटी जन्माला येण्याकरता आणखी खोल सांगू का शुद्ध पिता पोटी फळे रसाळ गोमटी ऐकाय का जर पोटी मुलं चांगली जन्माला येण्याकरता आपण शेतकरी लोक बाबा बी जर चांगला असेल तर पीक चांगले येतं बरोबर ना बी चांगला असेल तर पीक चांगले येतं त्याचप्रमाणे मायबाप जर चांगले असतील तर पोटी मुलं चांगली जन्माला येत असतात संत पोटी जन्माला येण्याकरता मायबापाची पुण्याई लागते कुठलेही संत जन्माला आले त्या अगोदर मायबापाची पुण्याई होती मग आज ज्या देवाच्या पुढे तुम्ही आम्ही बसलो ज्या भगवंताच्या पुढे विराजमान झालो जगाचा मालक जगाचा चालक आदमापूर निवासी माझे श्री संत सद्गुरू बाळूमामा या गावामध्ये आले इथपर्यंत आले मान्य झालं पण मामा अवताराला येताना सहजासहजी आले नाही महाराज तुम्ही आताच सांगितलं आम्हाला अवतार घेत असताना पुण्यवान मायबापाच्या पोटी जन्माला येत असतात मग मामाने अवतार धारण केला मामा जन्माला आले पण जन्माला येत असताना मामांच्या आई वडिलांची काहीतरी पुण्याई असेल आता सांगितल्याप्रमाणे आई बापाची पुण्याई असेल ना काहीतरी पुण्याई असेल काय होती पुण्याई माझ्या बाळूमामांची माता सुंदरा माता आणि वडील मायाप्पा दोघे जण पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची मनोभावी सेवा करायची आणि सुंदरा माता माहेरचा देव आप्पाची वाडी हलसिद्धनाथाला मनोभावी पूजायच्या एके दिवशी त्या हलसिद्धनाथाच्या पुढे जाऊन उभा राहिल्या आणि सांगितलं ए हलसिद्धनाथा ऐक मी लहानाची मोठी झाली रे तुझ्या दरबारामध्ये खेळत खेळत देवा आतापर्यंत मी तुला काय मागितलं नाही हलसिद्धनाथा पण आता माझी की इच्छा आहे घड्या ए भगवंता ए हलसिद्धनाथा ऐक माझ्या पोटी पुत्र असा दे माझ्या पोटी पुत्र असा दे ज्या पुत्राने अख्ख्या जगाची सेवा करायला असं ब्रीद सुंदरा मातेने मागितलं आणि त्याच ब्रीद आग्रहास्तव भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला अवतार धारण करत असताना सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि माझ्या बाळूमामाचा जन्म आहे 4:23 बोला बोला बाळूमामाच्या नावाने 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि मामांचा जन्म 4:23 कळते ना जन्माला आले पण जन्माला येत असताना सामान्य आले नाही मी प्रत्येक कीर्तनात हे अगोदर सांगतो जन्माचा नंतर कीर्तनाकडे वळत असतो ही प्रस्तावना आहे जन्मापर्यंतची ज्यावेळी बाळूमामा जन्माला येत असताना आईला डोहाळी लागायची डोहाळी काय होती ते मी तुम्हाला सगळं सांगितले पाठीमागच्या तळावरती तुम्ही आज असेल नसेल मला वेळेचं बंधने लक्ष द्या अनेक प्रकारची डोहाळी लागायची अनेक प्रकारची डोहाळी लागत असताना सांगूच का सांगू का सुंदरा मातेला काय डोहाळी लागायची माहिती काही नाही ऐकलं असेल काही नाही नसेल म्हणून सांगतो पुन्हा एकदा सुंदरा मातेच्या पोटामध्ये ज्या देवाच्या पुढे तुम्ही बसताना जे बाळूमामा आईच्या पोटात होते ना ते आईला डोहाळी लागायची मला पुढे तुम्हाला कळेल आता डोहाळी काय लागायचे ते मायप्पांना हाक मारायचे आपल्या पतीला होय वा तिकडे या ते धावत यायची माहिती का सुंदरा काय करायचंय उद घालायचं ऐकायचा हे पहा उद घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कोणीही उदाला अडवं जाऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या आजूबाजूला जर कोणी फिरत असेल तर कीर्तनात पुढे येऊन बसा रस्त्यावरच्या लोकांनी तिकडच थांबा वाघरीकडच्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन कीर्तनात बसा आजूबाजूला कोणीही आडवं जाऊ नका उदाला आडवं जाणे म्हणजे आपलं पाप आडवं येणे हाताने पापाला दोषी होऊ नका प्रत्येकाने आपापल्या जागेवरती बसून घ्या विठ्ठल विठ्ठल पटपट पट बसून घ्या लहान मुलांनी तर अजिबात पळू नका इकडे तिकडे लक्ष द्या सांगत काय होतो डोहाळी लागायची माझ्या सुंदरा मातेला हाक मारली व्हायवा तिकडे धावत आली म्हणे का ग सुंदरा अहो माझी एक इच्छा आहे म्हणे मला डोहाळी लागली काय डोहाळी लागले म्हणले मला की नाही नंदीवर बसायचं काय म्हणल्या मला नंदीवर बसायचे डोहाळे लागायचे का तर पहिला म्हणलं डोहाळे काय लागायचे म्हणायचे मला नंदीवर बसायचे का तर पोटात भगवान शंकर होते म्हणजे बाळूमामा म्हणजे शंकराचा अवतार पोटात शंकराचं वाहन काय बाबा नंदी म्हणून डोहाळे लागायचे नंदीवरती बसायचे दुसऱ्या दिवशी महिला मंडळ दुसऱ्या दिवशी लगेच हाक मारली त्यांनी पतीला आपल्या असणाऱ्या माईपांना हाक मारली व्हायवा तेव्हा बर का होय व